नेरळ पोलिसांनी दामद गावात केलेल्या कारवाईमध्ये गावातून 5 किलो गोमांस हस्तगत करत 2 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यामध्ये वडील आणि मुलाच्या नावाचा समावेश असून मुलगा अल्पवयीन असल्याचं समोर आलंय। दरम्यान नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी अचानक दामद गावात संबंधित आरोपीच्या घरात जाऊन ही कारवाई केल्यानं गोहत्या करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी गोहत्या आणि गोमांस विक्री करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबवली असून गोहत्या रोखण्यासाठी कंबर कसली आहे। यासाठी नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत ठिकठिकाणी कारवाई करून शेकडो गोवंशीय जातीच्या जनावरांचे आजपर्यंत प्राण वाचवले आहेत। त्यामुळे कधी काळी दामद गावात शेकडोंनी जनावरांची कत्तल होत असताना ही कत्तल मागील काही वर्षात घडली असल्याचं देखील गोरक्षक सांगतात। दरम्यान येथील काही स्थानिक ग्रामस्थांनी देखील पुढे येत गोहत्या रोखण्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे, ज्यामुळे गावात गोहत्या होत नाही। म्हणूनच पाहिलं जात असताना 30 जुलै रोजी पोलिसांना गुप्त माहितीद्वारे मिळालेली माहिती त्यानुसार नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दामद गावात अचानक कारवाई केली। गावातील पापा नजे या व्यक्तीच्या घरात गोहत्या केलेल्या गोवंशीय जातीचे गोमांस विक्री होत होती। गोमांस वजन काट्यावर मोजून त्यांचा लहान अल्पवयीन मुलगा हे विकत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले। यावेळी पापा नजे ही व्यक्ती पळून जाण्यास यशस्वी ठरली। नेरळ पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये वडील आणि अल्पवयीन मुलगा या दोघांविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। एकूणच दामद गावात येथील ग्रामस्थांनी पुढे येत गोहत्या रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे एकीकडे स्वागत होत असताना अद्यापही या गावात गोहत्या होत असल्याचं समोर आल्यानं यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे।